नमस्कार मित्रांनो, मी अनुजा कोत्तावर पत्तेवार कोम टी व्ही अवर पीपल अवर चॅनलच्या गणराज रंगी नाचतो ब्युटिफुल रंगोलीज फॉर गणेशा डेकोरेशन्सच्या आजच्या आपल्या भागात सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, ज्याप्रमाणे गणरायाने आपल्या कलागुणांचं प्रदर्शन करून संपूर्ण स्वर्गलोक मंत्रमुग्ध करून टाकलं होतं, त्याचप्रमाणे गणराज रंगी नाचतोच्या सेशन्सद्वारे आपण काही कलाकारांना आणि त्यांच्या विविध कलागुणांना इथे दाखवणार आहोत. आणि तुम्ही या सगळ्याचा आस्वाद घेऊन आम्हाला प्रोत्साहन द्यावं ही अपेक्षा ठेवून मी आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करते. आजच्या आपल्या या भागामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अमृता निलावार. काकू, मी तुमचं कोम टी व्हीतर्फे सहर्ष स्वागत करते. नमस्कार मित्रांनो, काकूंची मी तुम्हाला सगळ्यांना थोडक्यात ओळख करून देते. अमृता निलावार या सध्या जर्मनीला असतात. त्याचप्रमाणे गेल्या 40 वर्षापासून त्या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी ड्रॉइंगच्या ग्रेड परीक्षेमध्ये विदर्भात पहिला आणि महाराष्ट्रात 3रा क्रमांक मिळाला होता. त्याचप्रमाणे त्यांची ही सगळी या क्षेत्रातली आवड बघून त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी त्या काळामध्ये मुंबईला पाठवले. मुंबईला त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समधून ड्रॉइंग आणि पेंटिंगमध्ये GD आर्टचं शिक्षण कंप्लीट केलं. त्याचप्रमाणे काकूंनी पोर्ट्रेट्समध्ये स्पेशलायझेशनसुद्धा केलेलं आहे. त्यांच्या या सगळ्या कामाची दखल घेत त्यांना ऑक्टोबर 2018मध्ये नवरत्न नारी पुरस्कार देखील मिळाला आहे. तर काकूंच्या या सगळ्या विविध कलागुणांची आपण एक छोटीशी झलक या एका छोट्या व्हिडिओद्वारे पाहूया. क्षेत्र कुठलेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही असं म्हणतात, आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. सौ अमृता संजय निलावार यांच्या पदरात कलेची प्रतिभा टाकण्यात देवाने कुठलीही कसर सोडली नाही. रांगोळी, पोस्टर कलर्स, ऑइल पेंट्स, सिरामिक अशा विविध माध्यमातून त्यांनी आपली कला साकारली. व्यक्तिचित्रांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. कलेचा प्रसार हाच ध्यास मनी बाळगून घरीच त्या कला वर्गही चालवतात. या कलागुणांना जिद्द, चिकाटी, कष्ट यांची जोड देत कलेच्या क्षेत्रात मोलाचं योगदान तर त्यांनी दिलंच, पण त्याच वेळी स्वतःचं आयुष्यसुद्धा समृद्ध केलं. नमस्कार, मी चित्रकार अमृता संजय निलावार. चित्रनिर्मितीसाठी मी निरनिराळे माध्यमं वापरली. संसारातील सुखदुःख न उगाळत बसता याही कॅनव्हासवर आपल्या कर्तव्याने उत्तम रंग भरता येतात हे ठरविले आणि आजही कार्यरत आहे, कारण त्याच्यामुळे आनंद मिळतो. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे थक्क झाले असाल. एका व्यक्तीमध्ये एवढे सगळे गुण कसे असू शकतात, आणि विशेष म्हणजे त्या काळात या सगळ्या कलागुणांना जोपासणं ही खरंच एक तारेवरची कसरत असणार आहे. हे म्हणायला नक्कीच हरकत नाही की आज आपल्याला एक हिरकणी लाभल्या आहेत. असं म्हणतात की चित्र हे चित्रकाराच्या कलागुणांनी त्याने त्याच्या अनुभवांनी उतरवलेली एक प्रतिकृती असते. पण काकू आज आपल्याला रांगोळीच्या माध्यमातून कशी वेगवेगळी रचना आणि कलाकृती करता येतील हे दाखवणार आहेत. त्यामध्ये विशेषतः त्या आज गणपतीची आणि त्यासमोरची रांगोळी कशी सोप्या पद्धतीने आणि लवकर काढता येईल हे आज आपल्याला दाखवणार आहेत. पण त्यापूर्वी काकूंना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. काकू, एवढं सगळं बघितल्यानंतर आणि तुमच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर माझ्या मनामध्ये हा प्रश्न प्रकर्षाने येतोय की नेमकं तुम्ही
या विषयाकडे कशा वळाल्या आणि एवढं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही रांगोळी हे माध्यम कसं काय निवडलं? चित्रकार हा नवनिर्मिती करत असतो आणि त्याचा एक असा ध्यास असतो की वेगवेगळी माध्यमं कशी हाताळायची. आणि मी बरेच सारे माध्यमं वापरले आणि बरेच त्याची कामंही केले, परंतु रांगोळीत जे प्रयोग केले ते इतरांना आवडले आणि त्या आवडल्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन माझ्या शिक्षणाचा उपयोग करून त्याचा फायदा घेऊन पोर्ट्रेटमध्ये पण चित्र काढायला लागले. अगदी बरोबर. ते म्हणतात ना, शिक्षण कधीच वाया जात नाही, ते कुठे ना कुठे आपल्याला नक्कीच कामात येतं. पण काकू, त्याचप्रमाणे तुम्ही पोर्ट्रेटमध्ये सुद्धा स्पेशलायझेशन केलं आणि ते तुम्ही रांगोळीमध्ये कसं साध्य केलं? शिक्षणामध्ये असताना वॉटर कलर, ऑइल पेंटिंग, पेन्सिल ड्रॉइंग याच्यामध्ये जे पोर्ट्रेट्स केले, व्यक्तिचित्र केले, तसेच मला रांगोळीतही करता येईल हे एक मला इंटरेस्टिंग चॅलेंज वाटलं. आणि तसेच त्याच्यामध्ये शेड्स काढून ऑइल पेंटिंग रिझल्ट या व्यक्तिचित्रामध्ये रांगोळीत घेतला आणि तो आवडला, म्हणून मग मी रांगोळीकडे वळले. अगदी बरोबर काकू. गोष्टी फार छोट्या छोट्या असतात, पण त्याचा योग्य ठिकाणी उपयोग करता येणं ही सुद्धा एक कलाच असते. अजून एक प्रश्न माझ्या मनात असा येतोय काकू, की रांगोळी फार कमी काळापुरती राहते, म्हणजे ती जास्त वेळ टिकत नाही, मिटून जाते. तरी तुम्ही त्यासाठी एवढी मेहनत का घेता? उत्तम प्रश्न. ह्या ज्या रांगोळ्या मी काढल्या त्या प्रसंगानुरूप, म्हणजे कार्यक्रमाला वाढदिवस, लग्न, बारसं, मुंज, 71वी, 75वी असे कार्यक्रमासाठी काढल्यामुळे त्यांचेच व्यक्तिचित्राचे फोटोवरून काढलेले असल्यामुळे त्यांनाही ते आवडत होते आणि कार्यक्रमाची शोभाही वाढत होती. आणि ते आवडल्यामुळे त्यांच्या मनात कुठेतरी कोपऱ्यात ही आठवण जरूर राहत होती आणि तोंडातून सहज शब्द निघून जाते, वा वा किती छान, आम्ही तर असं बघितलंच नव्हतं. त्यामुळे मी घेतलेली मेहनत जी असायची तर ती मला मेहनत कधी वाटली नाही. काकू, एक स्त्री म्हणून माझ्या मनात अजून एक प्रश्न असा येतोय की तुम्ही कलाकार आणि गृहिणी या दोन्ही गोष्टींचा समतोल कसा राखला? गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या की संसारही सांभाळणं हे एक ध्येय होतं आणि आपल्यातला कलाकारही जिवंत ठेवणं हे एक माझा पॅशन होतं. तर ह्या दोन्ही गोष्टी साध्य करत असताना ह्या माझी जी आवड आहे ती जोपासताना घरातल्या कामातून जेव्हा जेव्हा मला वेळ मिळत होता तेव्हा तेव्हा मी हे सगळं साध्य करण्याचा प्रयत्न करत होते. तसं करत असताना वेळेचं नियोजन कसं करायचं, घरातली कामं आणि ऑर्डरची कामं ही साध्य करत असताना जेव्हा वेळ मिळेल शांत तेव्हा ऑर्डरच्या कामाचा विचार करायचा आणि जेव्हा आपली नियमित रोजची जी कामं असतात त्याला न टाळता तेही बरोबर पार पाडायचे. आणि त्या दोन्ही गोष्टीत एकसारखा मी आनंद घेत होते, म्हणून मला हे सगळ्या गोष्टी निभवता आल्या. अगदी बरोबर आहे काकू. ते म्हणतात ना, आवड तिथे सवड. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीची आवड असेल तर आपण नक्कीच ते साध्य करू शकतो. तर प्रेक्षकांचा जास्त वेळ न घेता मी आजच्या सेशनला सुरुवात करायची तुम्हाला रिक्वेस्ट करते काकू. सो ओव्हर टू यू. आता आपण सुरुवात करूया. रांगोळी काढण्यापूर्वी काय काय मटेरियल आपल्याला पाहिजे, काय काय साहित्य पाहिजे ते सर्व हाताशी ठेवायचं. त्याच्यात एक टूथपिक आणि हे एक बर्ड्स आहे, हे दोन गोष्टी आणि चाळणे, पेपर असे ठेवल्यानंतर आपण कामाला सुरुवात कशी करायची ते बघा. आपल्याला या रांगोळ्या ज्या काढायच्या आहेत कमी वेळेत आणि चांगल्या कशा दिसतील याचा विचार करायचा आहे. मागचा रंग डार्क आहे आणि वरची वाळू फेंट कलरची, लाईट कलर आहे. तर त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन आपल्याला डिझाईन तयार करायचं आहे. तर रंग आणि शेड्स ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. शेड्स म्हणजे डार्क आणि लाईट आणि रंग म्हणजे वेगवेगळे रंग. रंग खूप सारे आहेत, पण त्याचा उपयोग करणे हे आपल्या स्किलवर अवलंबून असतं. आणि शेड आणि लाईट, डार्क आणि लाईट कलरचा जास्त विचार करायचा, म्हणजे आपलं चित्र उठून दिसतं. डार्कवर लाईट घ्यायचं किंवा लाईटवर डार्क करायचं. तर हे आपण ओघाने प्रत्येक याच्या वेळी बघायचं. आता कार्विंग कसं करायचं टूथपिकने आणि बर्ड्सने ते बघा. आणि चित्रकला ही दृक कला आहे, म्हणजे रांगोळी सुद्धा आपण डोळ्यांनी अनुभवतोय आणि सगळा हा नजरेचा खेळ आहे. थोडी तपश्चर्या करणं भाग आहे, त्याच्याशिवाय आपल्याला हे साधणार नाही.
असं बॉर्डर डिझाईन आपल्याला कुठेही वापरता येते डेकोरेशनसाठी. सत्यनारायणाची पूजा असेल, गणपतीचं डेकोरेशन असेल, कुठल्याही पूजेसमोर आपल्याला वाढवता येतं. आणि याच्यात अजून आपल्याला काही वाढवायचं असेल तर आपल्याला डेव्हलप करता येतं. आता वेगळ्या प्रकारचं सांगते. आता आपण डार्क लाईट बॉर्डर करत आहोत. शेड्स त्याच्यासाठी आपल्याला काढता आले पाहिजे की कुठल्याही रंगात पांढरा रंग टाकला तर तो लाईट होतो आणि डार्क करण्यासाठी काळा रंग वापरायचा असतो. तर आता मी हा कागद सरकवते तर एज आपल्याला एकदम छान मिळते आणि पटकन चांगली तयार होते. तर ही बॉर्डर करताना वेगळ्या पद्धतीचं दाखवते. तर आतापर्यंत रंग आणि शेडच्या बाबतीत सांगितलं. आता रचना कशी करायची ही माझ्या डोक्यात आहे. तर ते आपल्या आधी तयार प्लॅनमध्ये ठेवायचं की आपल्याला काय काढायचं आहे. कारण याच्यामध्ये आपण आधी ड्रॉइंग केलेलं नाही आहे, डायरेक्ट रंग वापरत आहोत. तर ते ॲडव्हान्टेज घ्यायचा बिंदू टाकताना. आता कार्विंग करते, हे वेगळ्या स्वरूपाचं दाखवत आहे. मध्य भागातून बाहेरपर्यंत गोल फिरवत आहे. रांगोळी चिमटीत पकडल्यानंतर बारीक रेषेपासून जाड रेषेपर्यंत कसं जायचं आणि गोल बिंदूपासून जाड बिंदूपर्यंत कसं यायचं. तर बारीक गोल बिंदू टाकणं कठीण आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडा प्रयास करावा लागतो. तर या बिंदूचा उपयोग आणि रेषेचा उपयोग सगळ्या डिझाईनमध्ये करता येतो. म्हणून ते आधी बघूया कसं करता येते. आता बारीक लाईन काढली, त्याच्यानंतर थोडी जाड काढली, त्याच्यानंतर थोडी आणखी जाड केली. तर हे चिमटीतलं अंतर कसं बदलवत गेलं हे आपल्याला हाताला आयाम देऊनच काम करावं लागेल. तर बारीकपासून जाडपर्यंत कितीपर्यंत आपण करू शकतो. आपल्या चिमटीत जेवढी रांगोळी आहे तेवढ्याचा ॲडव्हान्टेज घेऊन आपण काम करू शकतो. आता आपण ज्या गोष्टी पहिल्यांदा शिकलो, शेड लाईट कशा काढायचे, पांढरा रंग किती प्रमाणात वापरायचा आणि कसं कसं डार्क लाईट करत जायचं. तर हे बिंदू टाकायचे आणि डिझाईन तयार करायचं. आता बघा पुढची स्टेप कशी दिसते आपल्याला की जे शेड लाईटमध्ये आपण बिंदू टाकले त्या ठिकाणी आपले कशी फुलं तयार होतात. बिंदू, रेषा या गोष्टी सांगितल्या, रचना झाली. आता या स्ट्रोक मधून रचना कशी करायची, शेड लाईट तर आपण शिकलोच आहोत. तर ही जी स्ट्रोकची जे पद्धत आहे याला थोडासा वेळ द्यावा लागतो तुम्हाला करण्यासाठी. नंतर एकदा का त्याचा अभ्यास झाला तर आपल्याला पटापट डिझाईन्स वेगवेगळ्या स्वरूपाच्या तयार करता येतात. थोडी कल्पकता आणि अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. आधी जसं मी सांगितलं की रंगात डार्क आणि लाईट कसे तयार करतात. हा ओरिजिनल ग्रीन असेल त्याच्यात मी थोडा काळा टाकला, डार्क शेड केली. मला हे पानं वर दाखवायचे होते तर याच रंगात मी व्हाईट आणि येलो टाकला, ते थोडं लाईट टाकलं तर हा भाग वर दिसतो, हा मध्ये जातो आणि हा त्याच्या मागे जातो. त्याच्यामुळे हा 3D इफेक्ट येतोय. तसंच लाल रंगाला सुद्धा मी आधी लाल रंग ओरिजिनल वापरला, त्याच्यामध्ये मी थोडा काळा टाकून शेड काढली सगळ्या फळांना.
ज्या बाजूला शेड दिसते, आणि हायलाईट टाकला त्याच्यामुळे ते 3D इफेक्ट गोल फळ आहे असं वाटायला लागतं. आता आपण 3D इफेक्ट कसा घ्यायचा हे सांगितलं शेड लाईटमध्ये. तर गणपती अष्टविनायक जे आहेत ते सर्वांच्याकडे अवेलेबल चित्र असतातच जनरली. तर ते सोप्या पद्धतीने कसं काढायचं आणि त्याच्या 3D इफेक्टचा कसा उपयोग करून घ्यायचा शेड आणि रंगांमध्ये ते दाखवता येईल आता. आता या बोर्डवर वाळूचाच रंग आहे हा, म्हणून वाळूचाच गणपती दाखवते आणि त्याला उठाव कसा घ्यायचा ते सांगते. त्याच्यात आपल्याला कार्विंग पण करायचं आहे. तर तो कसा दिसेल 3D इफेक्ट तर याच्यावर दिसत नाहीये, म्हणून मी तुम्हाला फक्त आउटलाईन करून दाखवते की कसे पॉईंट घ्यायचे आपल्याला. बारीक बिंदू कसा टाकायचा, मोठा बिंदू कसा टाकायचा, प्रत्येक स्टेप वाईज रेषा कशा वाढवल्या, याचा प्रत्येक कोणत्याही चित्रामध्ये त्या गोष्टीचा उपयोग आपल्याला होणार. तर तसे शेड्स सुद्धा आपल्याला काढता येतात. 3 ते 4 शेड्स आपण जर काढले एखाद्या रंगाचे, तर त्या रंगामध्ये लाईट करण्यासाठी आपण पांढरा टाकतो आणि डार्क करण्यासाठी काळा टाकतो. तर त्याच्यामध्ये मी जे फ्रुट्स दाखवले किंवा पानं दाखवले किंवा सेडलाईट दाखवले की त्या गोष्टींमुळे आपल्याला शेडिंगचा उपयोग होतो. म्हणजेच डार्क आणि लाईट केले की 3D इफेक्ट येतो. तर गणपतीच्या याच्यामध्ये फक्त वाळू वापरली आणि थोडी थोडी शेड टाकली, तर त्या शेडमुळे बॅकग्राऊंडच्या कागदावर वाळूसारखाच रंग असलेल्या याच्यात कसा उठा वाढला हे आपल्याला दिसून येतं. कार्विंग करताना सुद्धा आपण बारीक लाईनचा जेव्हा उपयोग करायचा असेल तेव्हा टूथपिक वापरली आणि इयरबड्सचा उपयोगली जाड रेषा काढून पाहिली. तर त्याचाही ॲडव्हान्टेज तुम्हाला घेऊन बघता येतं. रेषा, बिंदू, रंग, संगती आणि शेड आणि लाईट आणि नंतर सर्वात शेवटचं म्हणजे रचना, ह्या सगळ्या गोष्टीच्या बेसिक नॉलेजचा उपयोग करून ज्या रचना करतो आपण त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन वेगवेगळे चित्र तुम्हाला सुद्धा करता येईल तुमच्या कल्पकतेने. काकूंचं हे सगळं सेशन बघितल्यावर मी तर थक्क झाले आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सुद्धा खूप आवडलं असणार आहे आजचं सेशन. आणि ह्या सगळे रांगोळी पाहून तुम्ही सुद्धा आता गणपतीसमोर किंवा कोणत्याही सणांना फार इझिली
रांगोळी आणि फार लवकर घरी काढू शकतात याची मला खात्री आहे. एवढंच नव्हे तर मित्रांनो, आज आपल्यासाठी काकूंनी एक बोनस सरप्रायझिंग फॅक्टरसुद्धा आणलेला आहे. ते म्हणजे त्यांनी जर्मनीत बर्लिन येथे एका गणपती टेम्पलमध्ये 21 गणपतीची एक रांगोळी इन्कॉर्पोरेट केली आहे. तर त्याची एक छोटीशी झलक आपण बघूया. डोळ्याचं पारणं फेडणारी ही कलाकृती होती. अप्रतिम, खूप सुंदर.
काकू तुम्हाला खरंच हॅट्स ऑफ. काकू बऱ्याच लोक रांगोळीसोबत तेवढे कम्फर्टेबल नसतात. रांगोळी काढणं म्हणजे त्यांना खूप तारेवरची कसरत वाटते. पण आजकाल बरेच ॲडव्हान्स फॉर्म आले आहेत, म्हणजे फक्त रांगोळीच यूज करून रांगोळी काढता येते असं राहिलेलं नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही सांगू शकाल का की अशा कोणत्या कोणत्या गोष्टी वापरून आपण रांगोळी काढू शकतो? आपण आज जे पाहिलं प्रात्यक्षिक त्याच्यामध्ये रांगोळीच्या व्यतिरिक्त वाळू वापरली आहे आणि ती वाळूला शेड्स काढून कसं आपण त्याचा उपयोग केला ते पाहिलंच आहे. याशिवाय आपण निरनिराळे माध्यमं अशा प्रकारच्या रंगीत धान्याच्यापासून आणि रंगीत मीठ तयार करून याचाही उपयोग करता येतो. तर हे करत असताना आपल्याला काही पूर्वतयारी लागते. मोठमोठ्या रांगोळ्या जर काढायच्या असेल तर कंगवा, खराटा हे सुद्धा वापरून करता येतात. तर याशिवाय आजच्या परिस्थितीमध्ये धावत्या वेळेत कसं पटकन काम करता येईल नवीन गृहिणीसाठी, तर टेन्सिल्स विकत मिळतात. त्याच्यामध्ये त्याच्यावरून सरळ रंग टाकले की छान डिझाईन तयार होते. परंतु वस्तूही वापरतात. रंगीत स्टोन कागदावर लावून मणी, मोती याचाही उपयोग करून ठेवता येतात आणि डायनिंग टेबलवर पण याचा उपयोग करता येतो आणि कार्यक्रमाची शोभा वाढवता येते. वाव, किती वेगवेगळ्या गोष्टी वापरून आपण रांगोळी काढू शकतो हे आता लक्षात यायला लागलं. नाही तर रांगोळी म्हटल्यावरती फार रिस्ट्रिक्शन असायचं डोक्यामध्ये की फक्त रांगोळी वापरूनच रांगोळी होऊ शकते. तर आज आपल्याला लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी वापरून सुद्धा आपल्याला रांगोळी काढता येऊ शकते. त्याचप्रमाणे काकू, शेवटी मी तुम्हाला एक विचारू इच्छिते की तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना काय टिप्स देऊ इच्छिता? सर्वात महत्त्वाची टिप्स तर मला हेच सांगावंसं वाटेल की रांगोळी सुंदर असली तरी रांगोळी काढतानाचा जो आनंद आहे तो आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. त्यातच खरी मजा आहे. मला रांगोळी काढताना कामात येणार आहे. थँक्यू सो मच काकू तुमच्या या आजच्या सेशनबद्दल. तुम्ही आज इथे आलात, तुमचा एवढा अमूल्य वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल कोम TV तर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. कोम TVने मला एक व्यासपीठ मिळवून दिलं त्याच्याबद्दल आभार मानते. आणि आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत असलेले मुलगा आणि सुनबाई यांच्यामुळे जर्मनी ते परभणी हा संवाद साधू शकले. छान वाटलं. त्याचप्रमाणे मी आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा कोम TV तर्फे आभार मानते की त्यांनी हे सेशन पाहिलं आणि त्याचा आनंद घेतला. मित्रांनो, कोम TVचे असे विविध भाग आणि सेशन्स बघत राहण्यासाठी कोम TVच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सो पुन्हा एकदा मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. गणपती बाप्पा मोरया.